हॅलो एव्हरीवन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे कपल ऑन बीस्ट. कोकणात आपला आहे आजचा दुसरा दिवस आणि आज आपण दुसऱ्या दिवसाचा दुसरा पार्ट हा शूट करत आहोत. इथून आता 50 मिनिटं दाखवतो आपल्याला आरे बीच त्या साईडला जायला. तर आधी आम्ही मिरिया बीच जाणार आहोत, नंतर मिरिया बीच जवळच असलेला एक ॲक्वेरियम एक्सप्लोअर करणार आहोत. घोडागाडी चालवत चालवत आपण अशा नजाऱ्याला पोचलो ज्याला बघून आमच्या तोंडातून काही शब्दच नाही निघाले. कोकणाची हीच एक गोष्ट आहे, कधी तुम्ही कुठल्या टर्नवरून अशा नजाऱ्यावर पोचाल की ज्याला बघून तुम्ही दंग राहून जाल. आणि मग आम्ही त्या टर्नवर पोचलो ज्या टर्नचे वर्णन स्वप्नील जोशींनी त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये केले आहे. हा तो टर्न आहे जिथून आरेवारे बीचचा नजारा दिसतो. आणि ते म्हणतात ना, कोणी सांगितलेल्या गोष्टीला जोपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला भरोसा होत नाही. एक नजारा संपतात दुसरा नजारा आमच्या समोर होता. हा आहे आरेवारेचा ब्रिज. लोकांना इथे थांबलेलं पाहून आम्हाला सुद्धा थांबायचे मन झाले होते, पण आम्ही पुढची वाट गाठली. कोकण म्हणजे फक्त किनारा नाही, तो मनाला मिळालेला विसावा आहे. लाटांच्या आवाजात विरघळलेली शांतता आणि प्रत्येक श्वासात भरलेली मोकळीक आहे. रत्नागिरीची सकाळ वेगळीच असते. सूर्य इथे हळूच उगवतो. नारळाच्या सावलीतून चालताना मन नकळत स्वतःलाच शोधतो. लाल मातीवर पडलेली पावलं काही जुन्या आठवणी जागवतात. गर्दीत हरवलेले मन इथे पुन्हा स्वतःकडे परत येतं. समुद्रासमोर उभं राहिले की शब्द कमी पडू लागतात, कारण काही भावना फक्त अनुभवल्या जातात. मासळी भाकरी, सोलकडीची चव आईच्या हातची आठवण करून देते. साधेपणात दडलेली श्रीमंती कोकणाची खरी ओळख सांगून जाते. रत्नागिरी म्हणजे एक ठिकाण नाही, तर एक आठवण आहे. एकदा का इथे आलो की मन इथेच कुठेतरी राहून जातं. सो वी वर टॉकिंग अबाउट गुड रोड्स. देयर वी गो. वो आरे गांव है शायद, वो गांव के यहाँ का रास्ता बस थोड़ा ख़राब है. बाकी आगे उसके आगे ये देखो 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 क्या ही रास्ते हैं, क्या ही रास्ते हैं. मस्त है ना. हाँ, बस दिक्कत ये है कि ये रोड्स में ज़्यादा तेज़ चलाना अच्छा नहीं है. कहीं से भी गांव है तो कहीं से भी लोग आ सकते, बच्चे आ सकते, जानवर, गाय बैल कैन कम फ्रॉम एनीवेयर एंड दैट वोंट बी अ गुड थिंग. आणि काही क्षणातच आणखी एका पुलाने माझे मन मोहून घेतले. आमच्याकडे आणखी एक दिवस असता तर नक्कीच मी ह्या पुलांवर बसून खाली पाण्यात बघत बसलो असतो. हे असे पूल मला लहानपणीची आठवण करून देतात. जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये बसून मामाकडे जायचो तेव्हा ट्रेनच्या खिडकीत उभा असलेलो मी हीच वाट बघत बसायचो की कधी असा पूल येतो आणि मला समुद्र बघायला मिळतो. आणि बघता बघता आम्ही पोचलो मिरिया बीचवर. हे तोडून टाकली का बोट? हे क्या है, बोट तो काट रहे इन लोग. ही बघ इथे. हो, जी समोर आहे ती मिरिया बीचची फेमस शिप आहे, जी खूप वर्षापासून या बीचची आयडेंटिटी झाली होती. पण आता सरकारी आदेशानुसार ही शिप डेमॉलिश केली जात आहे. सेफ्टी इश्यूज, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आणि पब्लिक रिस्क या सर्व गोष्टींचा विचार करून हा डिसिजन घेतला आहे. टुरिझमसाठी फेमस असलेली ही शिप यापुढे आता
फक्त एक आठवण म्हणूनच राहील. या शिपला असे डिस्ट्रॉय होताना पाहून दुःख तर होत आहे. ज्या शिपमुळे हा बीच इतका प्रसिद्ध झाला ती शिपच आता नाही राहणार. पण त्यापेक्षा हा विचार करून जास्त वाईट वाटत आहे की इथल्या स्थानिक लोकांची जी काही कमाई इथे येणाऱ्या टुरिझमकडून होत होती ती आता बंद होईल. आम्ही इथे डिसेंबरमध्ये आलो होतो आणि कदाचित जानेवारीच्या एंडिंगपर्यंत ह्या शिपचे इथे काहीच नाही राहणार. मिर्या बीचवरून निघून आम्ही पोचलो मिर्या बीच जवळच असलेल्या एका फिश ॲक्वेरियममध्ये. त्या आहे तिकीट विंडो. आता सध्या कोणी नाही. येऊन टाक, आपले पास बहुत पैसे. एंट्री फीस 50 रुपये आणि कॅमेरा फीस 30 रुपये देऊन आम्ही आत आलो. आतमध्ये एंट्री करताच विविध प्रकारचे मासे बघायला मिळतात. इथे लोकल मरीन स्पीशीजचे मासे आणि इतर रंगीन मासे बघायला मिळतात. सोबत क्रॅब्स, कासव, लॉबस्टर्स, स्टारफिश, श्रिम्स हे सुद्धा आहेत. Bandera beats killing the music on the track, yeah. Bandera beats killing the music on the track, yeah. हे फिश का वैशिष्ट्य काय माहिती आहे बघ. हे असं घट्ट करायचं. मँगो एंजल, ट्रिगर फिश, करेक्ट. ट्रिगर फिश, रेड फ्रूट, मासे. ओ लॉबस्टर, लॉबस्टर. शाही लॉबस्टर हा नदीत भेटला कोणाला तर याची पिक्चर करून टाकली. सी क्यूकुंबर.
आम्ही इथे आलो होतो मेनली तो 50 फूटचा वेल माशाचा सांगाडा बघायला. असे म्हटले जाते की 1984 साली हा मासा वाहून रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर आला होता. त्यानंतर ह्या मास्यावर अभ्यास करण्यासाठी त्याला इथे घेऊन आले होते. नंतर त्याला प्रिझर्व करून ॲक्वेरियममध्ये लोकांना दाखवण्यासाठी ठेवले आहे. हे कलरफुल फिश आहेत तिथे. ही आहे मॉली, ब्लॅक मॉली. इथे काही फिश आहेत, इथे काही फिश आहेत, छोट्या मच्छ्या आहेत. फ्लावर ऑफ हा होता ॲक्वेरियम. गप्पी फिशची ब्रीडिंग होते इथे. आणि हा आहे संग्रहालय, म्युझियम. म्युझियममध्ये म्युझियममध्ये एंटर करताच आपल्याला हा समुद्री कासव प्रिझर्व केलेला दिसतो. त्यासोबतच इथे 300 पेक्षा अधिक समुद्री जीवांचा स्पेसिमेन आहे, ज्यामध्ये वेगळे प्रकारचे मासे, कासव, डॉल्फिन, स्टारफिश, ईल्स, श्रिम्प, खेकडे इत्यादी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे शार्क, समुद्री साप, पफर फिश हे सुद्धा आहेत. शेवटी रत्नागिरीतील असलेल्या विविध प्रकाराच्या शिंपळ्या बघायला मिळतात. म्युझियममधून निघून आम्ही पोचलो रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. आणि इथून रत्नदुर्ग किल्ल्याची पहिली झलक आम्हाला बघायला मिळते. हा आहे रत्नदुर्ग किल्ला, इथला एंट्रन्स. आपण वर जाऊया, बघूया. वरतून अजून छान दिसत. इथून आहे मेन एंट्रन्स. रत्नदुर्ग किल्ला. ह्या किल्ल्याला भगवती किल्ला सुद्धा म्हणतात. हा किल्ला रत्नागिरी शहरापासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा किल्ला बहामनी बिजापूर काळात बांधला होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला जवळजवळ 200 फुटांच्या उंचीवर बांधला आहे. किल्ल्याच्या मधोमध आहे भगवती मंदिर. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. नवरात्री दरम्यान भक्तांची इथे गर्दी असते आणि
ह्याच मंदिरमुळे रत्नदुर्ग किल्ल्याचे नाव भगवती किल्ला असे पडले. सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाचा बनवला. नंतर हा किल्ला कनोजी आंग्रे, मग पेशवे आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या संरचनेचे आकार घोड्याच्या नाळीसारखे आहे. हा किल्ला 3 भागात विभागलेला आहे. बाले किल्ला, मधला पेठ आणि पारकोट. बाले किल्ला हा किल्ल्याचा सर्वात उंच आणि मजबूत भाग आहे. इथून संपूर्ण किल्ला आणि आसपासचा समुद्र स्पष्टपणे दिसतो. हा भाग राजकीय व लष्करीय दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात असावा. शत्रूचा हल्ला झाल्यास शेवटीचा बचाव करण्यासाठी हा भाग वापरला जाई. बाले किल्ल्यात भक्कम तटबंदी, पहरेकऱ्यांसाठी जागा आणि संरक्षणासाठी बांधकाम आढळते. मधला पेठ हा किल्ल्याचा मधला व वस्तीचा भाग होता. इथे सैनिक, अधिकारी व किल्ल्यातील कार्यकरी राहत असावे. पाण्याची टाकी, गोदाम, निवासस्थानाचे अवशेष इथे आढळतात. हा भाग बाले किल्ला आणि बाहेरील तटबंदी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा होता. पारकोट हा किल्ल्याचा सर्वात बाहेरील संरक्षणात्मक भाग आहे. या भागात भक्कम तटबंदी व ब्रुज बांधलेले आहेत. आजही या पारकोट भागात दीपगृह उभा आहे, जो समुद्रातील जहाजांना मार्गदर्शन करतो. ह्याच भागातून किल्ल्यात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग होता. किल्ल्यावर वेगवेगळे बुरुज आहेत. गणेश बुरुज, मारक्या बुरुज, वेताल बुरुज आणि वाघ्या बुरुज. ह्या सर्व बुरुजांचे तोंड समुद्राकडे होते आणि संरक्षणासाठी वापरले जात असावे. देऊळ आहे. देवळामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतमधलं दाखवू शकलो नाही. मग आम्ही किल्ल्यावरून थेट पोचलो किल्ल्याजवळच असलेल्या लाईट हाऊसला. हे आहे आपलं रत्नागिरीचं लाईट हाऊस. इथे सुद्धा कॅमेरा अलाउड नसल्यामुळे जास्त काही शूट करू शकलो नाही. रत्नागिरी दीपगृहाची पहिली उभारणी सन 1867 मध्ये ब्रिटिशांनी रत्नदुर्ग किल्ल्याच्या दक्षिण बुरुजावर केली होती. सुरुवातीत हा दीपगृह दगडी मनोऱ्याच्या स्वरूपात असून त्यामध्ये वात दिवेचा वापर केला जात होता. कालांतराने यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यापैकी सन 1965 मध्ये आधुनिक विद्युत दीपगृह प्रणालीचे वापर करण्यात आले. आज हा दीपगृह अरबी समुद्रातील जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी व ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखला जातो. लाईट हाऊस बघून झालेलं आहे आपलं. आपण परत खाली राहू. लाईट हाऊस वरती स्मार्टफोन्स वगैरे अलाउड आहे, बट ऍक्शन कॅमेराज, दुसरे काही कॅमेराज हे अलाउड नाही ड्यू टू सेफ्टी रिझन्स. वरती रडार वगैरे आहे, त्यामुळे जे सिग्नल्स आहेत त्याच्यामध्ये इश्यू येऊ शकते. लाईट हाऊस बघून निघालो आपण. आता जात आहोत भाटे बीचकडे. प्रवेश केला रत्नागिरी सिटीमध्ये. डॉगेश भाई, वाय डुईंग लाईक दिस? परत इथून गणपतीपुळे
मीरा कावडी रत्नागिरी सिटी 1 किलोमीटर आपल्याला सरळच जायचं आहे. इधर असं म्हणजे सिग्नल आहे का? हे ITI रोडच आहे वाटतं हा. उभा राहतोय. मस्त इथे बसलो आम्ही आणि आमची पहिली डिश आलेली आहे जी आहे दहीपुरी. तर आजचा दिवस आपण संपवलेला आहे भाटे बीचवर रिलॅक्स करून. हे रत्नागिरी बस स्टँड. आणि आपण आता पोचलो आहोत मांडवी बीच कडे. हा आहे द ग्रेट मांडवी बीच. इथे गाडी पार्क करूया आणि एक्सप्लोर करूया जरा. आहे मांडवी बीच. रत्नागिरीमध्ये नाईट राईड. देखो बोला मैं चल कल आते बाहर तुम्ही नाही. हे नारळ पडला. नारळ घेऊया का? मुंबईला नेऊया ना रत्नागिरीचा नारळ. दिवसभर फिरून आता आम्ही पोचलो आमच्या हॉटेलवर, ज्याचे नाव आहे मधुरा गार्डन बीच रिसॉर्ट. फ्रेश होऊन रत्नागिरीचा आपला दुसरा दिवस संपवूया एका सुरमई थालीसोबत. व्हिडिओला लाईक शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.